कलर बघा चहाचा, हे बघा, ही दार्जिलिंगची चहा आहे. ही बघा, दाखवते तुम्हाला मी डब्यामध्ये. कलर पण येत नाही तिला. हा बघा, छान कलर आलेला आहे. पण बघा, तुम्ही बघू शकता. पण भरपूर सारी चहा टाकलेली आहे. हे बघा, खूप सारी चहा टाकली तेव्हा तो असा कलर आलेला आहे. आता गाळून घेते. एक कप चहा बनवण्यासाठी एवढा चहा टाकलेला होता. बघा किती चहा आहे, दाखव तुम्हाला. हे बघा, अशी आहे ही दार्जिलिंगची चहा. चला आता मस्त चहा सोबत खारी. हे बघा, ही चहा आहे दार्जिलिंगची. राकेशचा मित्र गेलेला होता दार्जिलिंगला, तिथून आणलेली त्याने ही चहा. आणि बघा ही कशी चहा आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. ही बघा, ही अशी चहा आहे बघा, हातामध्ये धरून दाखवते. ही बघा, अशा प्रकारे चहा आहे. ही दार्जिलिंगची चहा आहे बरं का. ही राकेशचा मित्र गेला होता ना, त्याने आणलेली. खूप भरपूर टाकावी लागते त्याला, इतकी मोठी टाकली मी. आणि ही आणलेली खारी. आता मस्त चहा ठेवली, गरम गरम चहा खारी. बघा, इथं राकेशसाठी बनवलेली आहे मॅगी. मस्त कांदे, एक मिरची आणि लसूण टाकून. हे बघा, त्यानंतर ही खारी आणली. नमस्कार. आज संकष्ट चतुर्थी, त्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी आज सकाळ सकाळमध्ये तुम्हाला मस्तपैकी मी देवांचं दर्शन आणि फुलांचं दर्शन करवलं, कारण की आज देवबाप्पाची, गणपती बाप्पाची चतुर्थी आहे. त्यासाठी त्यानंतर आहे ना, मी तर सकाळी सकाळी ना पाणी आलं होतं. आज पण 5:30लाच उठली होती, तर पाणी वगैरे भरलं. हे बघा, सर्व काही बॅलर वगैरे इथं टप वगैरे असं भरावं लागतं. हे सर्व काही भरलं आणि हे कपडे पण इथं धुतलेले बघा मी, साड्या काय बाकीचे कपडे. त्यानंतर मी माझं आंघोळ नाही केलेलं राहतं ना, तेव्हाच मी टॉयलेट बाथरूम सर्व काही घासून घेते मस्त.
त्यानंतर नेहमीप्रमाणे आज पण टॉयलेट बाथरूम मस्तपैकी घासून घेतलं मी, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. कारण की मला अजिबात घाण आवडत नाही, मी असं स्वच्छ घरासारखंच ठेवते ते पण. आणि हे बघा, बेसिन पण मस्तपैकी धुवून घेतलेले आहे. भांडे पडलेले आहे कारण की कोमल आली नाही अजून, येते ती उशिरा. आणि बघा पाऊस चालूच आहे, बारीक 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 पाऊस चालू आहे. आणि हे कपडे तर मशीनमध्ये धुतले गेले. असा बारीक बारीक पाऊस चालू आहे. आणि इथं पण हे बघा असे भांडे भरावे लागतात. आणि मशीन पण आहे ना, पाणी चालू असतं तोपर्यंत कपडे धुवून मशीन पण भरून घेतो आम्ही. माठ पण मस्त स्वच्छ धुवून भरून घेतलेला आहे. आता राशा मॅडम पण तुम्हाला काय माहिती आहे, आज तर ती 6 वाजताच उठून गेली, पाणी यायच्या अगोदरच उठून गेली ती. तर तिचे बाबा तिला खेळवत होते, सांभाळत होते, ती नुसती इकडे तिकडे पडत होती. आणि लहान लेकरांचं कसं असतं, घरात काय आवाज आला का लगेच उठून जातात ते. पण आमच्या आधीच ती उठून गेलेली होती आज. तर त्यानंतर मग सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. इथं चहा ठेवलेला होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही चहा आहे ना, तर ही चहा आहे ना राकेशने आणलेली, त्याच्या मित्राने दिली. ते कोणतं गावाहून चहाचं कोणतं गाव असतं ना, तिथून आणलेली. ते गावाचं नाव तर मला आठवणच येत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथं बी सर्व काही भांडे वगैरे ज्याच्या त्याच्या जागावर ठेवून दिलेले. चला आता मस्तपैकी इथं आहे ना पॉपकॉर्न आणलेले आहे, माझ्या मुलीने देऊन पाठवले होते. तर पॉपकॉर्नचं पाकिट फोडते मी बघा. आता मी ना एक पाकिट इथं टाकून देते. कढई तापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बघा, हे पॉपकॉर्नचं पाकिट मी इथं टाकते. चहा पाणी पण आमची झालेली आहे आता. त्यानंतर मी आता हे पॉपकॉर्न फोडून आहे ना, नंतर लगेचच देवपूजा करणारे. फुलं वगैरे तोडून आणलेली मी आता, तोडून मी तिथं ठेवून दिलेली. तुम्हाला टायटलमध्ये दाखवली मी ती. आंघोळ केल्यानंतरच मी फुलं वगैरे तोडून आणली होती, पण तुम्हाला टायटलमध्ये दाखवून दिली मी. तर चला आता इथे ना आपल्याला झाकण ठेवायचे. आणि तुम्ही बघा 2 मिनिटामध्ये एवढं तड 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 फुटेल ना, तुम्ही आहे का. जादू जादू जादू. राशाजी कशा आहे राशा, कशा आहे राशा, कसं आहे राशा. आता मी जे काही फुलं तोडून आणलेले होते ना, तर त्या आता मी देवपूजा करून घेतलेली. आता फुलं पण वाहून देते. तर चला इथं मस्तपैकी हे बघा. आणि हे फुल आहे ना बाहेरच आहे, वेल लावलेला मी. हे फुल महादेवाला खूपच प्रिय आहे. तर आज खूपच जास्तीचे फुलं आलेली होती, तर तोडून आणले मी. आणि हे चांदणीचं झाड लावलेलं आहे ना दारासमोर, त्याला पण खूपच फुलं आलेली होती, ते पण तोडून आणलेले मी. चला म्हटलं आज मस्त देवांना फुल पण वाहून देते. तर इथं बघा लक्ष्मी मातेचा दिवा खराब झालेला आहे, तो आता घासायला ठेवते मी आधी. आणि जो इथं देवघराचा दिवा आहे ना, तो मस्तपैकी लावून घेणार आहे. चला आता आपण हे फुलं तुम्हाला जवळून दाखवते, आपण देवाला वाहूया.
तर चला अशा प्रकारे होती माझी आजची देवपूजा आणि रोजच 2 टाईम देवपूजा मीच करत असते. तर चला कशी वाटली माझी देवपूजा पण आणि आजचा व्हिडिओ पण तर कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.